नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मराठा समाजानंतर आता ओबीसी समाज आक्रमक। फडणवीसांची नवी चाल, घेतला असा तातडीने निर्णय। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा आदेश काढल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी आता ओबीसी समाजामध्ये मात्र तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केल्याने आपल्या आरक्षणावर अन्याय होत असल्याची भावना ओबीसी समाजात वाढली आहे। याच पार्श्वभूमीवर महायुती सरकारमधील ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता। आता राज्य सरकारने ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। ओबीसी समाजाच्या आरक्षणाशी संबंधित मागण्या आणि चिंतांवर विचार करण्यासाठी राज्य सरकारने एक 6 सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। या समितीमध्ये महायुतीमधील प्रत्येक पक्षातून 2 सदस्यांचा समावेश असेल। आजच ही उपसमिती गठीत करण्यात आली असून त्यासंबंधीचा GR देखील तात्काळ काढला गेला आहे। हा निर्णय ओबीसी समाजाला शांत करण्याचा आणि त्यांची भूमिका विचारात घेतली जाईल असा संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या GR मुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता। त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आज तातडीने बैठक झाली। या बैठकीत भुजबळांच्या आक्रमक भूमिकेवर चर्चा झाली होती। मराठा समाजाची ओबीसी प्रवर्गात घुसखोरी होत असल्याचा आरोप करत जर GR रद्द झाला नाही तर गंभीर परिणाम होतील असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। एकंदरीत मराठा समाजाला शांत करण्यासाठी सरकारने घेतलेला निर्णय आता ओबीसी समाजाला संतप्त करत आहे।